विद्यार्थी मित्रांनो, काल आपण जे काही लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत ज्यामध्ये अँड, ऑर, इफ, दॅन, इफ अँड ओनली इफ आणि त्यानंतर नॉट, या प्रत्येकांचे आपण ट्रूथ टेबल किंवा त्यांचे ट्रूथ व्हॅल्यूज हे आपण काढलेले आहेत. जसे की कंजंक्शनच्या ट्रूथ व्हॅल्यूज टी, एफ, एफ, एफ. डिस्जंक्शनच्या ट्रूथ व्हॅल्यूज टी, 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 एफ. इफ दॅन म्हणजेच कंडिशनल, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज टी, एफ, टी, टी. त्यानंतर इफ अँड ओनली इफ म्हणजेच बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन, याच्या ट्रूथ व्हॅल्यूज टी, एफ, एफ, टी. आणि शेवटचा निगेशन, टी असेल तर एफ आणि एफ असेल तर टी. या ज्या काही ट्रूथ व्हॅल्यूज आहेत या तुम्हाला लक्षात असल्याशिवाय किंवा पाठ केल्याशिवाय या एक्झरसाईजमधले एक्झाम्पल आपल्याला काय सोडवता येत नाही, किंवा पर्यायानं या चॅप्टरमध्ये जे काही एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला सोडवता येत नाही. म्हणून यातला महत्त्वाचा भाग म्हणजे काय, कुठल्याही परिस्थितीमध्ये हे 5 ट्रूथ टेबल हे आपल्याला काय चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं. त्यानुसार एक्झरसाईज 1.1 मधला पहिला सब क्वेश्चन तो आहे, स्टेट which of the following are statement justify in case of statement state its truth value. म्हणजेच तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे, तो सेंटेन्स स्टेटमेंट आहे का, हा पहिला प्रश्न आहे. आणि त्यानंतर तो जर स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते, म्हणजेच अर्थातच टी का एफ, हे आपल्याला परत काय लिहायचं आहे. म्हणजेच यामध्ये एकूण 2 प्रश्न आहेत. सेंटेन्स हा स्टेटमेंट आहे का, आणि असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहायची. त्यानुसार यातला पहिला सब क्वेश्चन आहे, 5 + 4 = 13. आता हा दिलेला इक्वेशन किंवा या दिलेल्या इक्वेशनवरून आपल्याला कन्क्लुजन करता येतं का, म्हणजेच चूक किंवा बरोबर. तर दिलेला इक्वेशन आपण बघितला असता तो आपल्याला काय कन्क्लूजन किंवा निष्कर्ष काढता येतो. अर्थातच 5 + 4 = 9 होतो, पण इथं दिलेलं आपल्याला 5 + 4 = 13. म्हणजेच हा कसं आहे, चुकीचं आहे. म्हणजेच आपल्याला निष्कर्ष काढता येतो, म्हणजेच दिलेला सेंटेन्स हा कसा आहे, स्टेटमेंट. आणि याचं उत्तर लिहित असताना या पद्धतीने याचं उत्तर लिहायचं आहे, द गिवन स्टेटमेंट द गिवन सेंटेन्स इज a statement. हा झाला आपला पहिला प्रश्न. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलं आपल्याला, इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजेच दिलेला सेंटेन्स स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे. मग आता हा दिलेला जो आपला स्टेटमेंट आहे 5 + 4 = 13, हा कसा आहे, चुकीचा आहे. म्हणजेच इथं आपल्याला लिहायचं आहे, the given statement is false. Therefore, its truth value is F. हा झाला या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आणि या पद्धतीनं आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीच्या प्रश्नांची आपल्याला काय उत्तर लिहायचे. आणि साधारणतः असे जे काही क्वेश्चन आहेत ते 1 मार्कासाठी हे आपल्याला काय विचारले जातात. त्यानंतर यातला सेकंड जो क्वेश्चन आहे तो आहे, x - 3 = 14. आता हा एक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे.
हा इक्वेशन सॅटिस्फाय केव्हा होतो, जर तुम्ही x ची किंमत 17 घेतली तर 17 - 3 = 14, म्हणजेच हा इक्वेशन सॅटिस्फाय होतो. आणि x ची किंमत 17 व्यतिरिक्त दुसरी कोणतीही जर घेतली तर हा इक्वेशन सॅटिस्फाय होत नाही. म्हणजेच ज्यावेळेस x = 17 असेल त्यावेळेस हा इक्वेशन सॅटिस्फाय होतो. म्हणजेच याची जी काही ट्रूथ व्हॅल्यू येते ती काय येते t, आणि x ची दुसरी कोणती किंमत आपण जर घेतली तर त्यावेळेस हा इक्वेशन सॅटिस्फाय होत नाही. म्हणजेच त्यावेळेस या स्टेटमेंटची जी काही ट्रूथ व्हॅल्यू असेल ती काय असेल, f. म्हणजेच आपल्याला इथं दोन ट्रूथ व्हॅल्यूज घेतात. म्हणजे x च्या किमतीनुसार आपल्याला इथं दोन ट्रूथ व्हॅल्यूज येतात, t आणि f. पण काल आपण स्टेटमेंटची व्याख्या घेतलेली आहे. त्या व्याख्येनुसार आपण व्याख्या काय केलेली होती, a declarative sentence which is either true or false but not both simultaneously. ही आपली काय स्टेटमेंटची व्याख्या. इथं आपल्याला दोन ट्रूथ व्हॅल्यूज येतात एक्सच्या व्हॅल्यूनुसार. म्हणजेच हा जो सेंटेन्स आहे तो कसा आहे, ओपन सेंटेन्स. मग काल आपण बघितलेलं आहे, कुठलेही ओपन सेंटेन्स असेल किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल किंवा एक्सक्लेमेटरी असेल किंवा कमांड असेल, या सर्व प्रकारचे सेंटेन्स हे काय स्टेटमेंट नसतात. अशा प्रकारचे जर प्रश्न विचारले गेले तर त्याचं जे काही उत्तर आहे ते या पद्धतीने लिहायचं आहे. द गिवन सेंटेन्स इज ए ओपन सेंटेन्स therefore it is not a statement. Therefore it is not a statement. आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर इथं आपल्याला लिहिता येत नाही कारण हा स्टेटमेंट नाही आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय इतकंच लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जो सब क्वेश्चन आहे, क्लोज द डोर. आता इथं हा काय ऑर्डर आहे की दरवाजा बंद कर, ऑर्डर दिलेली आहे. म्हणजेच काय कमांड आहे. मग कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की कमांड सेंटेन्स हे काय स्टेटमेंट नसतात. अर्थातच हा दिलेला सेंटेन्स देखील काय स्टेटमेंट नाही आहे. याचा उत्तर परत या पद्धतीने लिहायचं आहे. सिन्स द गिवन सेंटेन्स इज कमांड, therefore it is not a statement. त्यानंतर यातला चौथा जो सब क्वेश्चन आहे तो आहे 0 इज ए कॉम्प्लेक्स नंबर. आपण 11वीमध्ये कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर पूर्ण अभ्यासलेला आहे. कॉम्प्लेक्स नंबर कशाला म्हणतात त्याची आपण व्याख्या घेतलेली आहे. ती व्याख्या आपण काय केली होती, द नंबर ऑफ द टाइप a plus bi where a is the real number and b is the imaginary number. ही ती आपण व्याख्या केलेली होती. that is a plus bi where a is the real part and b is the imaginary part. Now the given statement is 0 is a complex number. Now 0 can be written as, that is 0 plus 0i. Here real part is 0 and imaginary part is also 0. From this we can conclude that the given sentence is a statement and its truth value is t. The given sentence is a statement
झिरो हा काय कॉम्प्लेक्स नंबर आहे. इट कॅन बी रिटन ॲज 0 + 0 आहे. दॅट इज रिअल पार्ट इज 0 अँड इमॅजिनरी पार्ट इज 0. That is, the given sentence is a statement which is true. Therefore, its truth value is T. इथे परत त्याचा आन्सर कसं लिहायचं तुम्हाला सांगतो मी. The given sentence is a statement and which is true. Therefore, its truth value is T. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. आता परत इथे काय कमांड आहे, रिक्वेस्ट आहे. आणि यापूर्वी आपण बघितलेलं आहे की रिक्वेस्ट किंवा ऑर्डर या टाईपची जी काही सेंटेन्स आहेत ते कधीही काय स्टेटमेंट नसतात. म्हणजेच अर्थातच हा जो दिलेला सेंटेन्स आहे हा काय स्टेटमेंट नाही आहे. म्हणजे आता परत याचा आन्सर कसं द्यायचं आहे. द गिवन सेंटेन्स इज ए कमांड सेंटेन्स. Therefore, it is not a statement. स्टेटमेंट नाही म्हणजेच त्याचा पुढचा भाग आपल्याला लिहायची काही आवश्यकता नाही आहे. म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू इथे आपल्याला काही लिहायची आवश्यकता नाही आहे. फक्त एवढंच लिहायचं आहे, इट इज नॉट ए स्टेटमेंट. इट इज नॉट ए स्टेटमेंट. त्यानंतर 6वा जो क्वेश्चन आहे, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. कॉन्ग्रुएंट मीन्स एकरूप. एकरूप त्रिकोण ज्याच्या सर्व बाजू सारख्या, ज्या सर्व कोण सारखे आहेत. एकरूप त्रिकोण हे काय सिमिलर हे सारखे असतात. अर्थातच हा सेंटेन्स वाचल्यानंतर आपल्याला त्याचं काय स्टेटमेंट आहे का नाही आणि असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय ते आपल्याला सांगता येतं. ऑलवेज कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. सारखे असतात. त्याच्या सर्व बाजू आणि त्याचबरोबर त्याचे सर्व कोण हे काय सारखे असतात. म्हणजेच दिलेला सेंटेन्स जो आहे तो कसा आहे स्टेटमेंट आहे आणि शिवाय त्याची जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे ती कशी आहे टी. म्हणून याचं जे काही आन्सर आहे ते या पद्धतीने लिहायचं आहे. द गिवन सेंटेन्स is a statement and its truth value is T. त्यानंतर त्या पुढचा क्वेश्चन आहे 7. x² इज इक्वल टू x. आता हा इक्वेशन कधी सॅटिस्फाय होतो. इफ यू टेक x इज इक्वल टू 1, इफ यू टेक x इज इक्वल टू 1 then x² इज इक्वल टू 1 and x is also equal to 1. That is, the equation is satisfied. If you take any other value of x, for example, if you take x is equal to 2, then x² is equal to 4, then in this case x² is not equal to x. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, ज्यावेळेस x बरोबर 1 घेतो आपण त्यावेळेस तो इक्वेशन काय होतो सॅटिस्फाय होतो. म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल t. आणि एक्सची दुसरी कोणती किंमत जर घेतली आपण तर त्यावेळेस हा इक्वेशन सॅटिस्फाय होत नाही. मग अशा वेळेस त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल f. म्हणजेच इथं अर्थातच 2 ट्रूथ व्हॅल्यूज येतात. म्हणजेच हा जो सेंटेन्स आहे तो कसा आहे ओपन सेंटेन्स. आणि आपण काल घेतलेल्या किंवा काल जो आपण व्हिडिओ तयार केला होता त्या व्हिडिओनुसार किंवा आपण स्टेटमेंटच्या व्याख्येनुसार ओपन सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. म्हणून हा दिलेला सेंटेन्स काय स्टेटमेंट नाही आहे. म्हणून त्याचं उत्तर लिहित असताना काय लिहायचं आहे, सिन्स द गिवन
sentence is open sentence, therefore it is not a statement. त्यानंतर याच्या पुढचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 8, ए क्वाड्रेटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. क्वाड्रेटिक इक्वेशन देखील आपण मागच्या वर्षी आपण अभ्यासलेलं आहे. ax² + bx + c = 0. Such equations are called quadratic equations. आणि प्रत्येक क्वाड्रेटिक इक्वेशनचे 2 रूट्स असतात, हे आपण बघितलेलं आहे. त्यावरची एक्झाम्पल देखील आपण सोडवलेलं आहे. मग या दिलेल्या सेंटेन्सनुसार ए क्वाड्रेटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. म्हणजे कुठलेही क्वाड्रेटिक इक्वेशनचे 2पेक्षा जास्त रूट्स नसतात. म्हणजेच हा सेंटेन्स वाचल्यानंतर त्याच्यावर आपण काय कन्क्लुजन करता येतो की हा चुकीचा आहे का बरोबर आहे. म्हणजेच हा सेंटेन्स स्टेटमेंट आहे आणि शिवाय याची ट्रूथ व्हॅल्यू ही काय येईल, दॅट इज टी. म्हणून याचा जो ॲन्सर असेल तो काय येईल, द गिवन सेंटेन्स इज ए स्टेटमेंट विच इज ट्रू and its truth value is t. It is statement and its truth value is t. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आहे, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. आता हा जो सेंटेन्स आहे तो कुठल्या प्रकारचा आहे, इंट्रोगेटिव्ह किंवा प्रश्नार्थक. अर्थातच हा सेंटेन्स काय स्टेटमेंट नाही. आपण काल बघितलेलं आहे, इंट्रोगेटिव्ह असेल, एक्सक्लेमेटरी असेल, कमांड असेल किंवा ओपन असेल, अशा प्रकारचे सेंटेन्स हे काय स्टेटमेंट नसतात. आता हा दिलेला जो सेंटेन्स आहे तो काय इंट्रोगेटिव्ह आहे, म्हणजे प्रश्नार्थक आहे. म्हणजे अर्थातच हा काय स्टेटमेंट नाही आहे. इथं स्पष्ट लिहायचं आहे, द गिवन सेंटेन्स इज इंट्रोगेटिव्ह. The given sentence is interrogative. Therefore, it is not a statement. Okay. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10, the sun sets in the west. सरळ आहे, द सन सेट्स इन द वेस्ट. म्हणजे सूर्यास्त काय पश्चिमेला होतो. हा काय स्टेटमेंट आहे आणि शिवाय याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, दॅट इज टी. इट इज स्टेटमेंट. अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. तर याच पद्धतीनं बाकीचे जे राहिलेले 5 आहेत, म्हणजेच 11 to 15, हे तुम्ही स्वतः घरी सोडवायचे आणि सोडून मला परत काय सेंड करायचे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण ॲन्सर लिहिलेलं आहे, ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनं पहिल्यांदा दिलेला सेंटेन्स स्टेटमेंट आहे का तो तुम्हाला लिहायचा आहे. असेल स्टेटमेंट असेल तर इट इज स्टेटमेंट, नसेल तर इट इज नॉट स्टेटमेंट. आणि स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे ते देखील आपल्याला काय लिहायचं आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 11 to 15 हे तुम्ही घरी सोडून सेंड करायचं आहे. त्यानंतर यातला क्वेश्चन नंबर 2, इथं तुम्हाला काय लिहायचं आहे, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. म्हणजे तुम्हाला इथं स्टेटमेंटचा व्हर्बल फॉर्म दिलेला आहे
त्याचा तुम्हाला काय सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं आहे. त्यामधला पहिला जो एक्झाम्पल आहे तो आहे नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. आता एखाद्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहित असताना पहिल्यांदा इथे काय आपल्याला पी आणि क्यू कन्सिडर करायचे. त्यानुसार इथं पी म्हणजेच त्या जो काही कनेक्टिव्ह आहे त्या दिलेल्या दोन्ही त्या दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये किंवा जो काही कनेक्टिव्ह आहे ते या दिलेल्या स्टेटमेंटमध्ये कनेक्टिव्ह अँड त्याचा पहिला पार्ट तो काय पी कन्सिडर करायचं आहे आणि त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो काय क्यू कन्सिडर करायचं आहे. त्यानुसार या एक्झाम्पलमध्ये पी येईल नागपूर इज इन महाराष्ट्र and Q is Chennai is in Tamil Nadu. येतं लक्षात. म्हणजेच जो काही लॉजिकल कनेक्टिव्ह आहे त्याच्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये त्याचा पहिला पार्ट त्याच्या अलीकडचा लॉजिकल कनेक्टिव्हच्या अलीकडचा पार्ट म्हणजे डाव्या बाजूचा पार्ट हा पी कन्सिडर करायचा आहे आणि लॉजिकल कनेक्टिव्हच्या उजव्या बाजूचा पार्ट हा काय क्यू कन्सिडर करायचा आहे. त्यानुसार या एक्झाम्पलमध्ये आपण पी कन्सिडर केलेलं आहे नागपूर इज इन महाराष्ट्र आणि क्यू कन्सिडर केलं आहे चेन्नई इज इन तमिळनाडू. आता या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये जो लॉजिकल कनेक्टिव्ह आपल्याला इथे दिलेला आहे तो कोणता अँड. मग काल आपण बघितलेलं आहे एखाद्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह हा जर अँड असेल तर तो स्टेटमेंट कुठल्या प्रकारचा असतो कंजंक्शन. म्हणून या दिलेल्या स्टेटमेंटचा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे तो आपल्याला इथं या पद्धतीने लिहिता येईल. देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म of given statement is P conjunction Q. हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. आता याचा आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू वगैरे काय लिहायची नाही, फक्त सिम्बॉलिक फॉर्म लिहायला सांगितलेलं आहे. म्हणजेच याचा सिम्बॉलिक फॉर्म झाला दॅट इज P conjunction Q. Now the second question is triangle is equilateral or isosceles. Triangle is equilateral or isosceles. आता परत इथं पहिल्यांदा आपण पी आणि क्यू कन्सिडर करू. त्यानुसार या दिलेल्या एक्झाम्पलनुसार इथं आपल्याला पी लिहिता येईल ट्रायंगल इज इक्विलॅटरल आणि क्यू आपण लिहिता येईल ट्रायंगल इज आयसोसेल्स. आता परत या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये जो लॉजिकल कनेक्टिव्ह आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे कोणता ऑर. अर्थातच याचा जो सिम्बॉलिक फॉर्म येईल देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म इज दॅट इज पी डिस्जंक्शन क्यू. हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म लिहित असताना दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता आहे तो पहिल्यांदा काय ऑब्झर्व करायचं आहे. ऑब्झर्व केल्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्हच्या लेफ्ट पार्ट किंवा डाव्या बाजूचा भाग जो आहे तो पी कन्सिडर करायचा आहे आणि त्याच्या पुढचा भाग उजव्या बाजूचा भाग त्याला क्यू कन्सिडर करायचा आहे आणि लॉजिकल कनेक्टिव्ह बघून त्यानुसार त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आपण काय लिहायचं आहे. त्यानुसार थर्ड the angle is right angle if find only if it is of measure 90 degree.
आता यामध्ये जो लॉजिकल कनेक्टिव्ह जोडला गेलेला आहे तो कोणता आहे? इफ अँड ओनली इफ. मग एखाद्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये इफ अँड ओनली इफ असेल तर तो स्टेटमेंट कुठल्या प्रकारचा असतो? दॅट इज बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. आणि त्याचा जो नोटेशन आहे तो आपण काय केलं होता? या पद्धतीने डबल ॲरो. माता मगाशी सांगितल्यानुसार लॉजिकल कनेक्टिव्हचा लेफ्ट पार्ट तो काय कन्सिडर करायचं आहे? पी. म्हणून इथं पी काय लिहिता येईल? द अँगल इज राईट अँगल. त्यानंतर क्यू, त्याच्या पुढचा भाग इट इज ऑफ मेजर. इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. लॉजिकली कनेक्टिव्ह इफ अँड ओनली इफ आहे म्हणून याचा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म इज P by conditional Q. P by conditional Q किंवा P if and only if Q. त्यानंतर पुढचा जो सब क्वेश्चन आहे फोर्थ, angle is neither acute nor obtuse. आता या एक्झाम्पलमध्ये किंवा या स्टेटमेंटमध्ये पहिल्यांदा आपण पी आणि क्यू कन्सिडर करू. दॅट पी स्टँड्स फॉर द अँगल इज acute. And Q stands for the angle is obtuse. आता इथं काय म्हणलेलं आहे की कोण हा लघु कोणी नाही आहे आणि विशाल कोणी नाही आहे. neither the angle is acute nor obtuse म्हणजे हाही नाही आहे आणि तोही नाही आहे. मग त्यानुसार याचा जो सिम्बॉलिक फॉर्म येईल तो असेल, आता हा पी काय झाला आपला? द अँगल इज ॲक्यूट. पण इथं हा अँगल ॲक्यूट आहे का? नाही आहे, म्हणून तो निगेशन. ॲक्यूटी नाही आहे आणि म्हणजेच हा कंजंक्शन आणि ॲप्ट्यूज नाही आहे म्हणजेच हा निगेशन क्यू. म्हणून याचा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे तो काय असेल? निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. अशा स्टेटमेंटचं सिम्बॉलिक फॉर्म लिहित असताना थोडंसं केअरफुली लिहायचं आहे, म्हणजे नाहीतर नॉर असतील तर अशा वेळेस अशा स्टेटमेंटचे जे काही सिम्बॉलिक फॉर्म आहेत ते या पद्धतीनं निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो आहे इफ ट्रायंगल ABC is right angle at B then measure of angle A plus measure of angle C is equal to 90 degree. आता या स्टेटमेंटमध्ये जो कनेक्टिव्ह यूज केलेला आहे तो म्हणजे कोणता? इफ देन आणि त्याचा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे तो आपण त्याचा जो नोटेशन आहे तो कोणता आहे? दॅट इज ॲरो. मग त्यानुसार इथं पी स्टँड्स फॉर द ट्रायंगल ABC. लेट P स्टँड्स फॉर ट्रायंगल ABC is right angled at B.
and Q stands for measure of angle A plus measure of angle B is equal to 90 डिग्री. अर्थातच हा काय कंडिशनल स्टेटमेंट आहे, म्हणून याचा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे, देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म is, that is P conditional Q, that is if P then Q. त्यानंतर यामधला जो 6वा क्वेश्चन आहे तो तुम्ही घरी सोडवा. त्यानंतर 7वा जो आहे, 7वा स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इज ए स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. अगेन वी कॅन कन्सिडर P and Q. Let P stands for x is irrational number. आता अशा एक्झाम्पलमध्ये ज्यामध्ये नॉट इन्क्लूड असतो त्यावेळेस तो P कन्सिडर करत असताना नॉट घ्यायचा नाही आहे. त्यानंतर Q स्टँड्स फॉर इज ए स्क्वेअर ऑफ इंटिजर. Now we can consider P as x is irrational number, but we have given that x is not irrational number, therefore not means negation. But is used for conjunction, that is and. Negation P conjunction Q, which is the symbolic form of the given statement. त्यानंतर क्वेश्चन 3rd, यातला फर्स्ट क्वेश्चन 3rd मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. म्हणजे दिलेले जे काही स्टेटमेंट आहेत त्या स्टेटमेंटच्या आपल्याला काय ट्रूथ व्हॅल्यूज द्यायचे आहेत. म्हणजे तो ट्रू म्हणजेच T किंवा फॉल्स म्हणजेच F, त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे. यामध्ये पहिला जो स्टेटमेंट आपल्याला दिलेला आहे 4 इज ऑड और 1 इज प्राईम. पहिला स्टेटमेंट मी इथे लिहितोय 4 इज ऑड और 1 इज प्राईम. आता परत यामध्ये आपण दिलेल्या स्टेटमेंटमध्ये जो कनेक्टिव्ह आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडचा पार्ट P कन्सिडर करू. लेट P स्टँड्स फॉर 4 इज ऑड अँड Q स्टँड्स फॉर 1 इज प्राईम. याचा सिम्बॉलिक फॉर्म आपण लिहूत परत. देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म इज और आहे म्हणजे साईल, दॅट इज P or Q, P disjunction Q. Now 4 is odd, we can consider P as 4 is odd. 4 ऑड आहे का नाही आहे, म्हणजेच या P ची जी काही ट्रूथ व्हॅल्यू येईल ती काय असेल, दॅट इज F हा डिस्जंक्शन. त्यानंतर Q आपण कन्सिडर केले 1 इज प्राईम. 1 हा प्राईम नंबर आहे का, प्राईम मीन्स दॅट इज प्राईम नंबर मीन्स द नंबर विच आर डिव्हिजिबल बाय इटसेल्फ एक्सेप्ट 1. मग 1 प्राईम आहे का नाही आहे, म्हणजेच या Q ची जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे ती देखील काय असेल F.
आपण काल डिस्जंक्शनचा टेबल आपण प्रिपेअर केलेला होता, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण काढलेल्या होत्या. त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू काय असतील? when both P and Q are false, then in this case P disjunction Q is false. If one of them is true, then its truth value is T. Therefore the truth values of P disjunction Q are T, T, T and F. Now here F disjunction F, that is equal to F, that is equivalent to F. Therefore the truth value of given statement is F. या पद्धतीनं अशा प्रश्नाची काय उत्तर लिहायची आहेत. पहिल्यांदा त्यांचा दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे आणि सिम्बॉलिक फॉर्म लिहून पीची ट्रूथ व्हॅल्यू, क्यूची ट्रूथ व्हॅल्यू, त्यानंतर त्यामध्ये जो काही कनेक्टिव्ह आहे त्यानुसार टेबल यूज करून त्यानुसार त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण काय लिहायची. त्यानंतर सेकंड क्वेश्चन यामधला 64 is a perfect square and 46 is a prime number. Again we can consider P and Q. First we can consider, let P, 64 is a perfect square and Q stands for 46 is a prime number. Now in the given compound statement the logical connective is and, therefore the symbolic form is, that is P conjunction Q, P and Q. Now I can consider P as 64 is a perfect square. Yes, 64 is always a perfect square whose square root is 8. Therefore its truth value is T. Therefore the truth value of P is T and conjunction. Now 46 is a prime number. 46 prime number है का? नहीं. Prime number ची आपण व्याख्या काय केली? The numbers which are divisible by itself except 1. Now the 46 is divisible by 23. Therefore it is not a prime number. Therefore its truth value is F. By the truth table of conjunction, the second logical possible case, that is T conjunction F, is equivalent to F. कंजंक्शनचा जो आपण ट्रूथ टेबल फॉर्म केलेला आहे त्यामध्ये ज्यावेळेस P हा ट्रू असेल आणि Q हा ट्रू असेल त्याच वेळेस P कंजंक्शन Q ची ट्रूथ व्हॅल्यू काय ट्रू आहे आणि बाकीच्या सर्व केसेसमध्ये त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी आहे फॉल्स आहे. म्हणून T conjunction F is equivalent to F. Therefore the truth value of given statement is F. या पद्धतीनं अशा प्रश्नांची काय तुम्हाला उत्तर लिहायची. त्यानंतर क्वेश्चन थर्ड, फाइव is a prime number and 7 divides 94. First we can consider P and Q as, let P stands for 5 is a prime number
and Q stands for 7 divides 94. Now here the connective is, that is AND, means conjunction. Therefore the symbolic form of the given statement is, that is P conjunction Q. Now the truth value of P is, P means 5 is a prime number, always 5 is prime, therefore its truth value is T. Now Q, we can consider Q as 7 divides 94. Now 94 is not divisible by 7, therefore its truth value is F. Therefore T conjunction F, that is equivalent to F. Therefore the truth value of the given statement is F. Now fourth, it is not true that 5 minus 3i is a real number. It is not true that 5 minus 3i is a real number. Now first we can consider as P, let P stands for 5 minus 3i is a real number. Here is only one statement. Therefore we can consider P as 5 minus 3i is a real number. Now the given statement is, it is not true that, म्हणजे हे खरं नाहीये, म्हणजेच that is negation. Therefore the symbolic form is, that is negation P. P आपण काय कन्सिडर केले, 5 मायनस 3i इज ए रियल नंबर. स्टेटमेंट काय दिलं आपल्याला, इट इज नॉट ट्रू दॅट, हे खरं नाही आहे, म्हणजेच काय नॉट म्हणजेच काय निगेशन. म्हणून याचा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे तो काय असेल, निगेशन P. that is equivalent to negation 5 minus 3i हा रियल नंबर आहे का, नाही. नाउ दिस इज द कॉम्प्लेक्स नंबर. 5 minus 3i is a complex number. Now this is not a real number. Therefore its truth value is F, and that is equivalent to negation of F. काल आपण निगेशनचा टेबल बघितलेला आहे. F असेल, दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर F असेल तर त्याच्या निगेशनची ट्रूथ व्हॅल्यू ही काय असेल, T. त्यानुसार निगेशन ऑफ F म्हणजेच काय, T. Therefore the truth value of the given statement is T. इथे परत लिहायचं आहे, therefore truth value of given statement is T. त्यानंतर फिफ्थ, if 3 into 5 is equal to 8, then 3 plus 5 is equal to 15. Again we can consider first P and Q. Here P is 3 into 5, that is equal to 8, and Q stands for 3 plus 5 is equal to 15. Now here the connective is if then, means it is conditional statement. Therefore the symbolic form is, that is P conditional Q. If P then Q. Now this is the symbolic form. Now you can write the truth value of P. Now 3 into 5 is equal to 8. Now this is not possible. Means the truth value of P is F. Now you can consider Q as 3 plus 5 is equal to 15. Also this is not possible. Now 3 plus 5 is equal to 8, but we have given that 3 plus 5 is equal to 15. Therefore this is false. Therefore its truth value is false. Then again by using the truth values of conditional statement,
F conditional F, that is equivalent to, that is T. Therefore the truth value of given statement is T. त्यानंतर यातला 6वा आणि 7वा हे 2 क्वेश्चन तुम्ही सोडवायचे. सोडवून मला टोटली काय सेंड करायचं आहे. जे काही तुम्हाला घरी सोडवण्यासाठी एक्झाम्पल दिले असतं ते कंपल्सरी प्रत्येकाने सोडवा. कुठे काय समजत नसेल तर विचारा, पण सोडवणं महत्त्वाचं आहे. आणि हा सोपा चॅप्टर आहे. तर आज आपण इथंच थांबू. उद्याच्या भागामध्ये त्यातला जो 4था क्वेश्चन आहे तो क्वेश्चन कसा सोडवायचा हे देखील तुम्हाला उद्याच्या तासामध्ये किंवा उद्याच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. धन्यवाद.